हे बघ, या कस्टमरनी पूर्ण माहितीच लिहिली नाहीये. बर्थ डेट कुठे आहे? काय तपासलेस तू हे? पण ही आस्किंग ना की तुम्हाला बर्थ डेट का वॉन्टिंग म्हणून. मी बर्थ लिहिलंय. मग तू त्यांना काय म्हणालीस? मी त्यांना सांगितलं की जांभळेंनी सांगितलंय तसं रूल आहे. तू त्यांचं आयडी कार्ड चेक केलं होतंस? हां. त्याच्यावरती बर्थ डेट होती की नाही? हां होती. अरे मग ती लिहायचीस ना तू. मला सुचलं नाही. काय सुचलं नाही? किती वर्ष नोकरी करतेस तू इथे? किती वर्ष नोकरी करतेस इथे? जांभळे, तुम्ही शांत व्हा जरा. प्रियांका, तुला माहिती आहे ना, ही माहिती सगळी लिहिणं लिगली बाइंडिंग आहे. बरं मला सांग, आपल्याकडे किती कस्टमर्स येतात महिन्याला साधारणपणे? आणि किती रिटेनिंग कस्टमर्स आहेत, म्हणजे किती पुन्हा पुन्हा येतात? कधी 10, कधी 12. हां, पण कधीतरी 20 पण येतात. पण तसं कधी ट्रॅकिंग नाही केलंय त्यांना ना. म्हणजे 4-5 रिटेनिंग पण होतात. कधी विचार केलाय का तुम्ही की जी लोक आपल्याकडे येत नाहीत त्याच्या मागे कारण काय असेल, किंवा जी रिटेनिंग आहेत त्यांना काय आवडतं रामाश्रयबद्दल की जे ते पुन्हा पुन्हा येतात? या रजिस्टरचा फायदा काय आहे मग? फायदा? पण आपण कसं काय करून घ्यायचा फायदा? म्हणजे तुम्हीच म्हणालात ना की ते लीगल आहे म्हणून. आपल्याकडे प्रत्येक कस्टमरची माहिती असते की नाही? असते ना. ते बर्थडेज आपण लिहून घेतो की नाही? जे कस्टमर्स आपल्याकडे पुन्हा पुन्हा येत आहेत किंवा जे येऊन गेलेले आहेत त्यांच्या बर्थडेजना किंवा ॲनिव्हर्सरीला त्यांना आपण एक ग्रीटिंग पाठवायला नको का? शुभेच्छा देणारं पत्र पाठवलं पाहिजे, ॲटलिस्ट एक SMS तरी पाठवला पाहिजे की नाही? हां, पण व्हाय डुईंग दिस? पहिली गोष्ट म्हणजे बर्थडेजना जर आपण कस्टमरला विश केलं तर त्यांना बरं वाटणार. तुला विश केल्यावर तुलाही बरं वाटतं की नाही? एक्झॅक्टली. आणि दुसरी गोष्ट, कस्टमर्सचे आपल्याकडे परत येण्याचे चान्सेस वाढतात. मग आपण मस्ट डुईंग दिस. आणि ते इतरांनाही सांगतील रामाश्रयमध्ये जा म्हणून. हो, पण त्यांना आवडलं तर ते इतरांना सांगतील ना. अहो, पण जर त्यांना रामाश्रयचं नावच लक्षात नाही राहिलं तर ते कसं सांगतील? आपण त्यांच्या मेमरीमध्ये सतत राहिलं पाहिजे, म्हणून हे SMS किंवा पत्र पाठवणं गरजेचं आहे. एक काम करा, मला गेल्या 2 वर्षाचे जे कोणी आपले रिपीट कस्टमर्स आहेत त्यांची अख्खी लिस्ट काढून द्या. ओके. आपण त्यांना पत्र लिहूया. प्रियांका, तू पत्र लिहायला घे. ओके. आपल्याला जुन्या प्रत्येक गोष्टीचा ट्रॅक ठेवायला हवा, पण अर्थात कपिल स्वतः मालक असून जिथे ट्रॅक ठेवत नाही तिथे तुमच्या हे लक्षात येणं कठीणच आहे. पण मालकही तसे नवीनच आहेत ना इकडे, आणि त्यांना रिसॉर्ट सांभाळण्याबद्दल काहीच माहीत नाहीये. नाही, मी रिसॉर्ट बद्दल बोलत नाहीये, मी त्याच्या किडनॅपिंगच्या ट्रॅक बद्दल बोलतेय. पण किडनॅपिंगचा ट्रॅक कसा ठेवणार? नाही, आपल्याला काही तो किडनॅपर परत यायला नकोच आहे ना. जांभळे, मी त्याबद्दल बोलत नाहीये. मला सांगा, कपिल परत आल्यापासून तो एकदा तरी पोलीस स्टेशनमध्ये गेलाय विचारायला की बाबांनो माझ्या किडनॅपरचं काय झालं, सापडला की नाही सापडला? आधी ठीक आहे, तो आला तेव्हा त्याचा मूड खराब होता, पण आता गौरी परत आलीये, तीही काही विचारपूस करत नाहीये. ती तर लॉयर आहे ना. काय आडवडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू,
म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके